हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील. तर बघा, आज आम्ही चाललेलो आहोत बारामतीला फिरायला म्हणायचं म्हटलं तर म्हणजे एक अशी खूप मोठी वस्तू घ्यायची आहे, पण आता ती तुम्हाला मी लगेच सांगू शकत नाही, कारण तसं तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करणार नाही. तर काय आणायला चाललोय किंवा मग कशासाठी चाललोय ते बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला समजेल. सो चला, इथे बघा बाय मी आणि ही आहे आमच्या बाईची जाऊबाई. इकडे सगळ्या मुली भरल्यात इथं गाडीत. हे बघा चिमा इकडे बघ. तर आम्ही आता चाललेलो आहे बारामतीला, आणि कशासाठी चाललोय ते तुम्हाला तर बघायचं असेल तर व्हिडिओला कंटिन्यू करा. आता आम्ही सगळी जेवायला बसलेलो आहे. दीदी वर बघ काय कर. इकडे गुड्डी वडापाव खाते, तिला इथं जेवण आवडत नाही. इकडे बसले ते इथं आणि दाजी आहेत पलीकडे. इथे सगळे खायच्या मागं लागलेले आहेत, त्याच्यामुळे बोलायला कोणालाही टायमिंग नाहीये. सो सगळ्यांनी फक्त नुसतं बघून घ्या. इकडे सगळ्यांचं जेवण चाललेलं आहे. तर आम्ही बारामतीला सकाळचं लवकर गेलतो, त्याच्यामुळे मग जेवण करून गेलो नव्हतो. भूक लागली होती, सो सगळे जेवायला बसले होते. सो या तुम्ही पण सगळेजण जेवायला. छान दिसते का ते. चला आता आम्ही चाललोय हॉटेलमधून जेवून. शिवकृपा हॉटेल, शिवकृपा घेतला. तर बघा, आता आम्ही फायनली बारामतीत पोहोचलोय. दिसते की बारामती. तर तुम्हाला सांगितलं होतं मी व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला समजेल कशासाठी आलोय. तर आता आम्ही आलेलो आहोत शोरूमला गाडी घेण्यासाठी. इकडे बघा. तर ही जी गाडी घ्यायची बहिणीची, आज घरी न्यायची. बुकिंग केलेली किती दिवस झालं का? 8 दिवस झाला असतील. तर आज न्यायची, त्याच्यामुळे मग आलोय. तर आता चाललोय आम्ही शोरूमला. खूप उशीर झाला, तुम्हाला सांगितलं नाही नुसतं कंटिन्यू करा म्हणून. तर आता फायनली सांगितलं तुम्हाला गाडी घ्यायची आहे. भैया आलाय आणि भैया बरोबर सार्थक आलाय. मोठी बसली इथं, ते बसले इथं. त्याची मा इथं हे बाय मी, त्याला बाय दिदी. भाऊ आलाय तिकडून. बाईनी म्हणजे बहिणीने बोललो होतं त्याला या बारामतीला. आम्ही आता सगळे आले शोरूम मध्ये. महिंद्रा शोरूम आहे ना गं, नाव महिंद्रा शोरूम. इथं सार्थक आणि गुड्डी बसले. इथं सार्थक, गुड्डी. बघा, ही गाडी बुक केलेली होती. इथं वैभवन भावड्या सार्थक हे करतात, गाडीला हार बांधतात. बरं का, मी पण आली पाहिजे आता, मी पण दिसली पाहिजे. तू जा देता, मी काय करू असं धरून. हा जातो पाडा म्हणले झालं काय
तर इथं बघा गाडीची पूजा करायची चाललं होतं. तर आधी बहिणीने पूजा करून घेतली आणि मग नंतर ना दाजीने नारळ पण फोडला. तर आईच्या इकडनं भाऊ आला होता आणि बहिणीचा मोठा मुलगा म्हणजे मोठ्या बहिणीचा मुलगा आला होता आणि मामाचा मुलगा कळसवरून आली होती आणि बहिणीची जी फॅमिली होती ती आणि आम्ही इकडनं गेलो होतो. म्हणजे मला बहिणीच्याच गावात दिलेले ना, तर बहिणीबरोबर मी पण गेले होते. बहीण म्हणली होती चल, मग ते आणि मी गेलो होतो. तर आता बघा इथे चाललं होतं, सगळं फायनल झालं होतं. लास्ट 8 दिवस झाले होते गाडी बुकिंग केलेली आणि मग आम्ही आणण्यासाठीच गेलो होतो. तर जो गाडीला हार दिसतोय मोठा, तो हार भावाने बनवून घेतला होता. तर त्यांच्यापासून हार असतो आपल्याला म्हणजे गाडी शोरूममधून, पण तो हार काय घेतलेला नव्हता कारण भावाने हा बनवायला टाकला होता, ऑलरेडी बनवला होता त्याच्यामुळे. आणि हार एवढा भारी होता, खरंच खूप सुंदर हार वाटत होता. असा व्हिडिओमध्ये तर एवढा छान दिसून येत नाही, पण ओरिजिनलमध्ये खूप छान असा हार वाटायचा. नुसते फोटो काढा ना, नुसते फोटो काढा. दिवा 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 ए वैभव तर इथं बघा आता गाडीची पूजा ही करताना सगळ्यांचं फोटो काढायचं चाललं होतं. फोटो पण काढायचं चाललं होतं आणि व्हिडिओसुद्धा काढायचं चाललं होतं. कारण की भाऊ भावाच्या मोबाईलमध्ये सगळ्यांचे फोटो काढत होता आणि मी व्हिडिओ काढत होता. व्हिडिओ सुरू केलेला होता. तर चुकून हिच्या पायात चप्पल राहिली. सगळे बोलले चप्पल, मग तिच्या लक्षात आलं आणि मग तिने चप्पल काढली. नंतरनं फोटो काढले आणि आम्ही इकडनं जाताना सगळेजण गेलो होतो. म्हणजे बहिणीची गाडी आणायची होती, तर मग बहिणीची सगळी फॅमिली गेली होती. मी आणि हे पण गेलो होतो. मुलांना नेणार होती, पण मुलांना आधी मी स्कूलला लावलं आणि नंतरनं बहिणीचं ठरलं की आज जायचं गाडी आणण्यासाठी. तर मग म्हटलं आता मुलांना शाळेतून यायच्या आधी आपण जाऊन येईल. मग म्हटलं मुलांना राहून देते शाळेतच, त्याच्यामुळे मग मुलं शाळेतच ठेवली आणि गेलो होतो. पण यायला तरी पण उशीर झाला. सो चला, असं झालं गाडीचं उद्घाटन. आम्ही सगळेजण एवढे आणायला गेलो होतो आणि फोटोग्राफर आमचे भैया होते. मला भाजी ना ना सगळ्यालाच लावायचा ना. मस्त करून काढतो. दिसतंय
ब्लॉक करू का व्हिडिओ सगळ्यांना साईडला आले सांग व्हिडिओ काढ. गाडी घेऊन झालेली आता आम्ही सगळेजण घरी जाणार आहे. सगळे थांबलेत आहेत आणि वैभव आणि सार्थक आलते. हा आहे माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा. आता हे जाणार आहे तिथूनच आणि आम्ही जाणार आहे तिकडे थांबलेत. आता सगळे जे आले होते आम्ही सगळे गाडी नेला. हिची गाडी हिने घेतलेली या बहिणीने. तर इथे जे फोटो मी काढले होते ते सुद्धा ॲड केलेत, कारण गॅलरीमधून जरी फोटो डिलीट झाले तरी व्हिडिओमधले फोटो डिलीट होत नाहीत आणि त्या आठवणी खूप अशा मस्त अशा ताज्या राहतात. त्याच्यामुळे मग मी जे फोटो आहेत ते मी इथे ॲड केलेले आहेत. इथं सी यू. तर बघा आता आम्ही चाललेलो आहे घरी आणि हे आता नवी गाडी चाललोय. दुसरी जी गाडी आता आणली होती तर ती दुसरी म्हणजे घेऊन गेलेत आणि हे गाडी आता हे चालवतात. हे घरी घेऊन चाललोय आम्ही आता. तर आता आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते, कारण आता सध्या तर आम्ही बारामतीतच आहे आणि मोबाईलची चार्जिंग पण संपलेली आहे. त्याच्यामुळे घरी जाऊन काय आता व्हिडिओ निघतोय की नाही सांगता नाही यायचं. सो आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथं सेंड करते. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पडेल. सो चला भेटू एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय सगळ्यांना.